नमस्कार मित्रांनो, 2024 मधील खरीप हंगामात राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते आणि नुकसान झाले म्हणून त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रारही दिली होती. या पीक विमा नुकसानीसाठी 2,308 कोटी रुपये मिळणार होते, पण राज्य सरकारने राज्य हिस्सा हप्ता विमा कंपनीला दिला नव्हता, म्हणून हा पीक विमा रखडला होता. पण आता राज्य शासनाने हा राज्य हिस्सा विमा कंपनीला दिल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मंगळवारी म्हणजे 1 एप्रिल रोजी या पीक विम्याचे वाटप होणार आहे. मंगळवारी ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे, असे कृषी विभागाने माहिती दिली आहे. खरीप 2024 हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई या नैसर्गिक आपत्तीवर पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा भरपाईचा ट्रिगर 4 अंतर्गत हा पीक विमा मंजूर झाला आहे. यामुळे आता 2,308 कोटी रुपये आता पीक विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या अगोदरही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झाले असून यावर्षी पूर्वीप्रमाणे सरसकट विमा दिला जात नाही. जसजशा तक्रारी आल्या होत्या तसतशा पीक विम्याचे वाटप होणार आहे. त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण होत आहे. पीक विम्याचे वाटप हे काही दिवसापासून चालू असले तरी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे आणि ज्यांची तक्रार आल्यानंतर त्यांचा पीक नुकसानीचा सर्व्हे झाला आहे, अशाच लोकांना सध्या पीक विमा मिळत आहे. ज्यांनी नुकसानीची तक्रार दिली आहे पण त्यांचा सर्व्हे झालाच नाही, अशा शेतकऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागणार आहे. खरीप 2024 अतिवृष्टी नुकसानीचे जसजसे 15 किंवा 8 दिवसातील नुकसानीचे पंचनामे झाले आणि तसतशी नुकसान भरपाई देण्यात आली, तसेच पीक विमाही वारंवार मंजूर होणार आहे. त्यात 2 ते 3 टप्पे होणार असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. कारण एखाद्याला आला म्हणजे तो जिल्हा पूर्ण झाला असे नाही. त्या जिल्ह्यात पुन्हा नवीन यादी येणार आणि नवीन पीक विमा मदतीची रक्कम येणार आणि नवीन तारीख वाटपासाठी ठेवली जाणार. उदाहरण सांगायचे तर धाराशिव जिल्ह्यात पीक विमा आला पण ज्यांचा सर्व्हे झाला आहे अशाच शेतकऱ्यांना आला आहे. ज्यांची नुकसान तक्रार होती पण त्यांचा सर्व्हे झाला नाही, अशा एकही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना मिळणारच नाही असे नाही, त्यांनाही मिळणार आहे, पण थोडे थांबावे लागणार आहे. तुमच्या जिल्ह्यातील किती नुकसान होते आणि मंडळातील पैसेवारी तसेच पीक काढणी प्रयोग या सर्व चाचकाठीतून हा पीक विमा मिळणार आहे. धन्यवाद.